नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जीवा तर चक्क रिक्षावाला बनवून आता नंदिनीच्या घरी राहणार आहे. तर इकडे काव्याने रम्या आणि वसूचा जो काही बाजार उठवलेला आहे तो आपण पाहणार आहोत. कारण जी पुराव्यांची बॅग होती, म्हणजे ज्याच्यामध्ये काव्या आणि जीवाचे फोटो होते, त्या बॅगसहित काव्याने रम्या आणि वसूला रंगेहात पकडलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे जीवा मात्र मागे लागलेला असतो की मला इथेच राहायचं आहे. नंदिनी म्हणत असते, जीवा उठा, तुम्हीच जा. तेव्हा जीवा म्हणतो की नाही नाही, मी पहिल्यांदा आलो आहे ना माझ्या बायकोच्या माहेरी, मग मला राहायचं आहे ना इथे, असा जीवाचा हट्टच चाललेला असतो. तेव्हा मात्र तिथे नंदिनीची आई शारदा येते चहा आणि नानकटई घेऊन, आणि ती म्हणते, हे घ्या जावई बापू, असं म्हणत तिने चहा आणि नानकटई जीवाला आणून दिलेली असते. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की खरंच म्हणजे बायकोचं माहेर जर असं मिळणार असेल ना तर काहीच हरकत नाही आहे. सगळं अगदी छान होत आहे आणि काहीही झालं तरीही मला आता ह्या गोष्टी यातनं बघायलाच लागणार आहेत. तेव्हा ती म्हणत असते की घे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा तुम्ही उठा बरं, तुम्हाला कळत नाही का? आणि आई तू काय करतेस ग हे सगळं? का त्यांना आणून देतेस हे सगळं? तुला लक्षात येत नाही आहेत का या गोष्टी? असं म्हणत नंदिनी आता आईला ओरडत असते. परंतु नंदिनीला आई म्हणते, अगं असू दे ना, त्यात काय एवढं, ते आलेत ना, मग त्यांचा पाहुणचार केलाच पाहिजे, असं म्हणत त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं नंदिनीचा आरडाओरडा सुरू असतो. जीवा मात्र म्हणत असतो की नाही, मला राहायचं इथं, मला तुझं मन जिंकायचं आहे, फक्त राहायचंच नाही आणि तुला घेऊन आपल्या घरी पुन्हा जायचं आहे, असं तो म्हणत असतो. परंतु नंदिनी ऐकायलाच तयार नसते. नंदिनी म्हणत असते की नाही. तेव्हा जीवा उठतो, नंदिनीचा हात पकडतो आणि म्हणतो की नंदिनी असं काय करतेस गं? मला सांग बरं तू, कारण काहीही झालं तरीही आपण दोघं एकत्र आहोत की नाही, मग हे सगळं कशासाठी? आणि शेवटी मला सांग, जीवानंदिनीला कोणी वेगळं करूच शकत नाही, मग कशासाठी हे सगळं बोलतेस तू? असं त्या दोघांचं बोलणं सुरू असतं. मग तिथून लगेच जीवा आता नंदिनीच्या आईकडे येतो. त्यांना बोलू लागतो, त्यांना म्हणू लागतो की बघा ना, तुम्ही तरी सांगा, कारण नंदिनी ऐकायलाच तयार नाही. आणि त्याचबरोबर इकडे ती म्हणत असते की अगं नंदिनी ऐकत का नाही आहे तू? ऐकून तरी घे, त्यांना काय म्हणायचं आहे ते. असं त्यांच्यावरती रागराग चिडचिड नको करूस, असं त्या नंदिनीला समजवू लागतात. तरी नंदिनी ऐकायला तयार नसते. नंदिनी म्हणत असते की आत्ताच्या आत्ता जा बरं, तुम्ही इथं नका राहू. परंतु नंदिनीला मात्र या सगळ्या गोष्टी नकोच वाटत आहेत. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की नंदिनी त्याला ओरडत आहे. जीवा म्हणत असतो की नाही, मी कुठेही नाही जाणार, तुला घेऊनच जाणार आहे मी, कारण आपण दोघं वेगळे कधीच होऊ शकत नाही. इकडे काव्या मात्र बोलत असते. काव्या म्हणत असते की देशमुख मला राहू द्या ना हो, वाटलं तर मी ना तुमच्या रूममध्ये नाही राहत, मी गेस्ट रूममध्ये राहते. पण काही झालं तरीही म्हणजे एक साधी गोष्ट सांगू का, जर आपलं हे नातं पदार्थ असेल ना तर तो अगदी मनापासून मी करेन. त्याचबरोबर हे जर पुस्तक असेल तर त्यातलं प्रत्येक अक्षर मी जगेल, पण आपलं नातं बहरल्याशिवाय मी शांत राहणार नाही, असं इकडे काव्या सांगत असते. वेगवेगळ्या भाषेमध्ये ती सांगत असते. तेवढ्यातच रम्या आणि वसू तिथं आलेले असतात. रम्या म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, की काहीही झालं तरीही तू या घरामध्ये राहू शकत नाही. तेव्हा काव्या ओरडतच जाते, बोरी नजरवाले तेरा मुंह काला, कीप डिस्टन्स, आणि त्यांच्या दोघींकडे जाऊन आरडाओरडा करत असते. आणि वरून म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, ट्रक असतात ना त्याच्या मागे ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात. खूप छान छान नॉलेज मिळतं, वाचत जावं जरा. रस्त्याने जाता येता दिसतं तिथं ट्रकच्या मागं काय लिहिलेलं आहे ते. आणि खरंच नंदिनी काव्याने ही जी वाक्य सांगितलेली असतात ती ट्रकच्या मागं लिहिलेली असतात. आणि म्हणूनच काव्या या सगळ्या गोष्टी सांगू लागलेली असते. आता काव्या त्या दोघींच्या जवळ जाते आणि त्याचबरोबर त्या दोघींच्याही खांद्यावरती हात ठेवून त्या दोघींनाही जवळ घेते आणि म्हणते की कसं आहे माहिती आहे का, की तू एक गोष्ट लक्षात ठेवायची, कीप डिस्टन्स. आणि असं म्हणत काव्या तिला एक ठुमका देते रम्याला. तशी रम्या खाली पडायला लागते. ऑलरेडी रम्या पडलेली असते, त्यामुळं तिचा पाय तर मुरगळलेला असतोच, पण आता काव्याने ठुमका दिल्यामुळं रम्याची मात्र पुरती वाट लागलेली असते. त्याचबरोबर इकडे वसू मात्र पाहत असते. वसू म्हणत असते की हे सगळं काय चाललंय आणि ही अशी का वागते, असं वसूचं चाललेलं असतं. परंतु वसूला काव्य म्हणत असते की ही देशमुखांची काळी मांजर. कसं आहे माहिती आहे का, एक गोष्ट लक्षात ठेवायची, काहीही झालं तरीही माझ्यामध्ये ना खुपसायला यायचं नाही. आणि जर माझ्यामध्ये आला तर काय होईल? आणि तू रम्या, तू तर मागेच थांब. कसं आहे माहिती आहे का, तू माझ्याकडे येणार, बोलणार, त्याचबरोबर मी तुझा हात विरघळणार, मग तुझा हात दुखणार. ह्या जर गोष्टी तुला नको असतील तर मात्र शांतच राहा. आणि मला सांग, मग परत तू एक्झरसाईज करायला देशमुखांकडे जाणार,
असं ती सांगत असते. तेव्हा मात्र रम्या म्हणत असते की काय चालले आई हे सगळं. तेव्हा तिला आई शांत करते. काव्या म्हणते कसं आहे माहिती आहे का, इथे माझ्या आईबाबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, त्यामुळं मला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या म्हणण्याप्रमाणे घडत आहेत आणि मी मात्र इथे जाम खुश आहे. असं त्या दोघींचंही चाललेलं असतं. आणि त्याचवेळी रम्या पाहते काव्या ही विक्रम आणि मानिनीच्या जवळ असते. त्या दोघांनीही तिला जवळ घेतलेलं असतं आणि काव्या पार्थकडे येते आणि म्हणते की हे बघा देशमुख, काही झालं तरी मला तुमचं मन जिंकायचं आहे. मला इथे राहू द्या. कसं आहे माहिती आहे का, आपण दोघांनी एकत्र खाल्लेल्या पेस्ट्रीची शपथ, त्याचबरोबर तुमच्या चेन न बसणाऱ्या बॅगची शपथ, त्याचबरोबर आपल्या दोघांचं फुलू लागलेलं जे नातं आहे त्या नात्याची शपथ, पण मला इथे राहू द्या. असं ती म्हणत असते. म्हणजे काहीही बोलत असते. तिला जे वाटेल ना ते सगळं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र काव्या हे सगळं बोलते आणि मग पार्थ तिथं पाहत असतो. त्याला ते आठवत असतं काव्याबरोबर शेवटी त्याने पाहिलेला मूव्ही, त्या दोघांनी एकत्र खाल्लेले पॉपकॉर्न, या सगळ्या गोष्टी त्याला जाणवत असतात. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत तेव्हा मात्र इकडे विक्रम आणि मानिनी या दोघांनाही खूप छान वाटत असतं. ते दोघंही पाहत असतात आणि त्यासोबतच जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र इकडे विक्रम आणि मानिनी खुशसुद्धा झालेले असतात. त्यांना दोघांनाही छान वाटत असतं, कारण काव्य आली आहे तर घरामध्ये अगदी रंगत आलेली आहे असं वाटत आहे. काव्याच्या येण्याने खरंच खूप चांगल्या गोष्टी घडलेल्या असतात आणि काव्यामुळं त्यांनाही छान वाटत असतं. त्यासोबतच इकडे काव्या पार्थला बोलते. तेव्हा पार्थ म्हणतो की हो, आणि पार्थ तिथून निघून जातो, कारण काव्याने इतकी काही शपथ घातलेली असते की आता काव्याच्या ह्या बोलण्यामुळं पार्थला तर धक्काच बसलेला असतो. पार्थ काही बोलणार त्याच्या आधीच तो निघून जातो. आता रम्या आणि वसूला खूप छान वाटतं. चला, म्हणजे हे सगळं जे काही घडत आहे ते मात्र खूपच भयानक असं वाटत असतं. आणि त्याचबरोबर इकडे काव्या येते ती विक्रम आणि मानिनीकडे. विक्रमने काव्याच्या खांद्यावर हात ठेवून आपल्या लेकीला जवळ घेतलेलं असतं आणि इकडे रम्या आणि वसूला मात्र खूप आनंद झालेला असतो, कारण त्याच वेळेस इकडे मानिनी म्हणते की चल काव्या, पण मी तुला आता सांगते की तू या घरामध्ये राहू शकत नाही. तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळी इकडे मानिनी काव्याचा हात पकडते आणि तिला खेचत बाजूला घेऊन जाते. तेव्हा मात्र आता धक्का बसलाय की हे सगळं काय आहे, कारण मानिनीने असं का केलं हा प्रश्न काव्याला पडलेला असतो. आणि काव्या दारात तिथं थांबलेली असते. इकडे आता धनंजय तिथं आलेला असतो आणि तो म्हणत असतो की मला प्रॉब्लेम आहे, तू या घरामध्ये राहू शकत नाही. हे घर माझं आहे आणि त्यामुळे या घरामध्ये राहण्याचा अधिकार तुला नाही, असं विक्रम सांगत असतो. नंदिनी आणि इकडे ती रायफल असं म्हणत धनंजय बोललेला असतो. जीवा म्हणत असतो बाबा असं नका करू, सासरे भाऊ असं नका करू, असं म्हणत जीवा ओरडत असतो, मला वाचवा मला वाचवा. नंदिनीने रायफल आणून दिलेली असते. जीवा मात्र ओरडत असतो आणि इकडे शारदा, नंदिनी, जीवा सगळेजण उभे आहेत आणि जीवाच्यावरती बंदूक रोखून धनंजय आता ट्रिगर ओढण्याच्या तयारीत आहे. तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे आणि ह्या गोष्टी अशा पद्धतीने का घडतायत हा प्रश्न मात्र पडलेला असतो. कारण धनंजय ज्या पद्धतीने वागत असतो ते सगळं पाहून इकडे जीवा घाबरलेला असतो आणि त्याचवेळी त्याला कळतं की नाही रे, हे सगळं स्वप्न आहे. मग धनंजय विचारतो तू इथे कशाला आलेला आहे. तेव्हा मात्र आता इकडे जीवा सांगत असतो की तुम्हाला नमस्कार करायला, तुमचे आशीर्वाद घ्यायला. नंदिनी म्हणत असते जीवा ऐका, जीवा जा तुम्ही बाहेर, इथं नका थांबू. परंतु जीवा मात्र ऐकायलाच तयार नाही. जीवाचं आपलं एकच सुरू आहे की नाही, मी नाही जाणार आहे, असं म्हणत जीवा हट्टाला पेटलेला असतो. आणि मग विक्रम म्हणतो तू कसं जात नाही तेच मी बघतो, आत्ताच्या आता पोलीस कंप्लेंट करणार आहे तुझी मी, असं म्हणत विक्रमने खेचत तर जीवाला बाहेर नेलेलं असतं. आणि नंदिनी म्हणत असते की बाबा बास. जीवाला ती म्हणत असते की जीवा बाद झालं, यापेक्षा जास्त अपमान झालेला तुमचा मी बघू शकत नाही, तुम्ही जा बरं, असं नंदिनी सांगत असते. म्हणजे नंदिनीला जीवाबद्दल काहीतरी वाटतंय आणि इकडे जीवा नंदिनीचा हात ओढतोय. धनंजय नंदिनीचा हात ओढत असतो. दोघांच्या मध्ये नंदिनीचं सँडविच झालेलं असतं आणि शेवटी नंदिनीला जीवाचा हात सोडायला लागतो. जीवा तिथे तोंडावर पडतो आणि धनंजय मात्र नंदिनीला घेऊन आत येतो. जीवा मागे पळत येतो तर धनंजयने दरवाजा बंद केलेला असतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी इतक्या भयानक पद्धतीने सुरू असतात. नंदिनीला खूप वाईट वाटत असतं. जीवाचे जे हाल होत आहेत ते पाहून नंदिनीला अजिबात आवडलेलं नसतं,
खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्या मात्र खूपच चुकीच्या पद्धतीने चाललेल्या असतात. काहीही झालं तरीही याच्यामध्ये जीवाचा काहीच दोष नाही, तरीही जीवाला बिचारायला या सगळ्यामध्ये सफर करावं लागत असतं. इकडे काव्य दारात असते. मानिनी आशाला म्हणते की आशा, मग आशा जाते आणि औक्षणाचं ताट, तांब्या, भाकर तुकडा सगळं घेऊन येते. आणि मग मात्र मानिनी म्हणते, अगं थोडीशी मज्जा केली. मग काव्याला कुंकू लावते, काव्याचं औक्षण करते आणि काव्याला म्हणते की आता ये. आता काव्याचं औक्षण करून लक्ष्मीच्या पावलांनी त्या काव्याचा गृहप्रवेश देशमुखांच्या घरी झालेला असतो. तेव्हा मात्र काव्या पाहतच राहते. काव्याला खरंच छान वाटतं. विक्रमसुद्धा पाहत असतो. म्हणजे मानिनीसुद्धा असं काहीतरी करेल असं या दोघांनाही वाटलं नव्हतं, कारण आधीच वातावरण इतकं भयानक पद्धतीने झालेलं आहे आणि त्यात त्यात मानिनी असं काहीतरी बोलेल असं वाटलेलंच नव्हतं. आणि मानिनी मग औक्षण करते, काव्याची नजर काढते आणि म्हणते की सगळं व्यवस्थित होऊ दे, कुठल्याही गोष्टींमध्ये काहीही प्रॉब्लेम यायला नको आहे. काव्याच्या येण्याने इकडे मानिनी आणि विक्रम या दोघांनाही आनंद झालेला आहे. तर इकडे जीवाची अवस्था मात्र खूप वाईट झालेली आहे. हातात बॅग घेऊन आहे. तो म्हणतो की आता काय करू मी, मला नंदिनीचं मन जिंकायचं आहे. तेवढ्यातच इकडे एक त्याचं मन बोलायला सुरुवात करतं. म्हणजे रिक्षावाला बनून त्याचं मन तिथं आलेलं आहे आणि ते म्हणत असतं की मी आहे ना, मग काळजी करायची काय गरज आहे, असं ते बोलू लागतं. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो, म्हणजे म्हणजे काय झाले नक्की, असं जेव्हा त्याला बोलत असतो. परंतु ते म्हणत असतं की कसं आहे माहिती आहे का, मी आहे ना, मी सगळ्या गोष्टी ठीक करायला तयार आहे, असं इकडे त्याचं मन त्याला सांगत आहे. आणि त्याच वेळी इकडे जीवा म्हणत असतो, म्हणजे काय करणार आहेस आता तू, अजून काय राहिलंय करायचं, असं जीवा त्याला विचारत असतो. तो म्हणत असतो, काय रे एवढ्यात तू हार मानलीस, म्हणजे तुझ्या बायलेने तुझ्याशी असं काय वागलं तर तू लगेचच हार मानून बसलेला आहे, असं म्हणत तो जीवाला बोलत असतो. आणि त्यासोबतच जीवाला म्हणत असतो की एवढ्या लवकर हार मानली तर कसं चालेल, कारण एवढ्या लवकर हार मानायचीच नाही आहे आणि तू हे सगळं करणार आहेस. इकडे रम्या मात्र रडत असते. आता ती काव्या आपल्या सगळ्यांच्या उरावर इथे येऊन राहिलेली आहे आणि आता ती पार्थला मिळवणार याची याचं याचं वाईट वाटत असतं, ते म्हणजे रम्याला. आणि रम्या म्हणत असते की नाही. तेव्हा वसू म्हणते की अगं कसं काय करतेस तू, आपल्या गुरुजींनी कायच भाकीत सांगितलं विसरलीस का तू, गुरुजींनी जे भाकीत केलेलं असतं ते खरं होतं, तुला माहिती आहे ना, मग जरा शांत हो बरं आणि ह्या सगळ्या गोष्टी जरा शांतपणे विचार कर, असं म्हणत ती रम्याला समजवत आहे. रम्या म्हणत असते, पण आई माझं कधीच लग्न होणार नाही का, माझ्या मैत्रिणींची सगळ्यांची लग्न झालेत, मी पारसाठी थांबून वेळ तर वाया घालवत नाही आहे ना, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा ती म्हणते की आता एकच उपाय करायचा आहे, तो म्हणजे आपल्याला पारच्या समोर प्रत्येक वेळेस जीवा आणि त्याचबरोबर इकडे काव्या यांच्या नात्याचं सत्य आणायचं आहे, दुसरं काही आपल्याला करायचंच नाही, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे तेवढ्यात तिथं आशा आलेली असते आणि आशा म्हणते, जीवादादा नाही आहे तिथं, जीवादादा बॅग घेऊन गेले. ती म्हणते, कुठे, नंदिनीकडे, आणि ह्या दोघीजणी हात धरतात. इकडे आता रिक्षावाला बनून आलेला तो म्हणत असतो की काय रे, प्रेमासाठी वाटेल ते करायची तयारी असते आणि तू काय घाबरून बसलायस रे, कर ना बायकोसाठी काहीतरी, त्याच्याशिवाय ती जिंकणार आहे का, तू काय पिक्चर वगैरे बघितलेले नाही आहेत का, काय होऊ शकतं तुला माहीत नाही आहे का, असं म्हणत तो बोलत असतो. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो, पण काय करावं लागेल आता, तर इकडे जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र हे सगळं चालू झालेलं आहे. आणि मग मात्र आता जीवाला तो समजून सांगत असतो की काय करावं लागणार आहे, गोष्टी कशा पद्धतीने कराव्या लागणार आहेत. आणि जीवासुद्धा त्याचं सगळं ऐकून घेत असतो. आणि मग आता जीवाचीही तयारी असते, कारण प्रेमासाठी वाटेल ते करण्याची. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी आणि त्याचबरोबर शारदा बोलत असतात. शारदा म्हणत असते, अगं तुला कळतंय का, खरं तर जीवा त्याचं मन ज्याच्याबरोबर आहे त्याच्याशी बोलत असतो आणि या दोघींचा असा गैरसमज होतो की जीवा तिथे एकटाच बोलत आहे. मग आई नंदिनीला सांगू लागते की नंदिनी तुला कळतंय का, अगं ते बघ स्वतःशीच बोलतायत, त्यांना भास होत आहेत आणि त्यांना तू तिथं वाटतेय, म्हणजे लक्षात येते का तुझ्या काय झालंय ते, जर हे असंच चालू राहिलं तर बघ त्यांना वेळ लागेल, असं आई इकडे सांगत असते. तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो तो नंदिनीला, म्हणजे खरंच जीवाच्या बाबतीत काही कमी जास्त झालं तर, कारण तिचं नंदिनीचं जीवावरही तेवढंच प्रेम आहे, कारण ज्या जीवाने तिच्यासाठी सगळ्यांच्या समोर भर मंडपामध्ये तिच्या डोक्यावरती हात ठेवलेला होता, तिच्याशी लग्न करायला तो तयार झालेला होता आणि त्याच जीवावरती अविश्वास दाखवल्याचा तिला त्रास होत असतो. इकडे पार्थ काव्याचं स्केच बघून म्हणत असतो की तुम्हाला जर कोणी काही बोललं तर मला सहन नाही होत, मला नाही चालत तुमच्याशी कोणी चुकीच्या पद्धतीने बोललं वागलं तर,
असं इकडे पार तिला सांगत असतो. तर रम्या आणि वसू ह्या दोघीही आता ते पुरावे घेऊन बसलेले असतात. जर हे काव्याने पाहिलं तर खूप अवघड होईल असं त्यांचं बोलणं सुरू आहे. त्या बॅग उघडून बसलेल्या आहेत आणि काव्या तिथं पोहोचलेली आहे. काव्याने धाडकन दरवाजा उघडलेला आहे आणि फायनली काव्याच्या समोर ते सत्य आलेलं आहे. आता मात्र रम्या आणि वसूची वाट लागणार. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.